मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। शारदीय नवरात्रोत्सवातील जागर भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील स्त्री क्रांतिकारकांचा या उपक्रमातील आजची चौथी माळ आपण अर्पण करणार आहोत। भारताची आयर्न लेडी अशी ओळख असणाऱ्या दुर्गावती देवी यांना। दुर्गावती देवी यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1907 रोजी उत्तर प्रदेशातील शहजादापूर गावात झाला। दुर्गावती देवी भारताच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांती आणि ब्रिटिश सरकारला देशातून हद्दपार करण्यासाठी यांचा सक्रिय सहभाग होता। दुर्गा भाभी या नावानेही त्या ओळखल्या जातात। लाहोरच्या रावी काठी बॉम्बचा प्रयोग करीत असता स्फोट होऊन त्यांचे पती क्रांतिकारक भगवती चरण वोहरा हे निधन पावले। क्रांती प्रयत्नात त्यांचा असा व्यर्थ बळी पडला, त्यामुळे दुर्गावती देवी या प्रतिशोधाच्या भावनेने धुमसू लागल्या। लाला लजपत राय यांच्या मृत्यूनंतर दुर्गावती देवी इतक्या चिडल्या की त्यांनी स्वतः स्कॉटला मारण्याची इच्छा व्यक्त केली होती। दुर्गावती देवी जेव्हा भगत सिंग आणि त्यांच्या पक्षात सामील झाल्या तेव्हा त्यांना स्वातंत्र्यासाठी लढण्याची संधी देखील मिळाली। लाला लजपत राय यांच्या मृत्यूनंतर भगत सिंग यांनी सँडर्सला मारण्याची योजना आखली होती। तेव्हा सँडर्स आणि स्कॉटवर सूड घेण्यासाठी उत्सुक असलेल्या दुर्गा देवींनी भगत सिंग आणि त्यांच्या साथीदारांना औक्षण करून पाठवले होते। या हत्येनंतर इंग्रज भगत सिंग आणि त्यांच्या साथीदारांच्या मागे लागले। तेव्हा त्यांना वाचवण्यासाठी दुर्गावती देवींनी वेषांतर करून भगत सिंगांची पत्नी बनून लाहोर येथून कलकत्त्यात जाण्यास मदत केली होती। एवढेच नाही तर 1929 साली भगत सिंग यांनी विधानसभेत बॉम्ब फेकल्यानंतर आत्मसमर्पण केले। तेव्हा दुर्गा देवींनी लॉर्ड हेलीला मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो वाचला। दुर्गा देवींनी भगत सिंग आणि त्यांच्या साथीदारांना जामीन देण्यासाठी स्वतःचे दागिने देखील विकले होते। 8 ऑक्टोबर 1930 ला मध्यरात्री मुंबईला लॅमिंग्टन रस्त्यावर पोलीस नाक्याजवळ एका मोटारीतून पिस्तुलाच्या गोळ्या झाडण्यात आल्या। यामध्ये सार्जंट टेलर याच्या हातातून एक गोळी आरपार निघून गेली। त्याच्या पत्नीला 3 गोळ्या लागल्या। गोळ्या लागूनही सार्जंट टेलर आणि त्याची पत्नी यांचे प्राण मात्र गेले नाहीत। या लॅमिंग्टन शूटिंग केसमध्ये क्रांतिकारी पृथ्वीसिंह आझाद, सुखदेव यांच्यासह दुर्गा देवी यांचा सहभाग होता। त्यापूर्वी त्यांनी आपल्या लहान मुलगा हरी यास बाबाराव सावरकर यांच्या घरी खार येथे ठेवले होते। पोलिसांनी पकडण्याआधी दुर्गा देवी आणि सुखदेवराज घरातील सर्व सामान सोडून पसार झाले। रात्री बाबाराव सावरकरांच्या ठिकाणी पोहोचले। दुर्गा देवींनी घडलेल्या सर्व गोष्टी बाबाराव सावरकरांना सांगितल्या। हे ऐकून बाबांनी दुर्गा देवींना कपडे बदलण्यासाठी आपल्या सुनेची त्यांना साडी दिली आणि खर्चासाठी 100 रुपये दिले। पोलिसांचा ससेमिरा चुकवत ते दादरला येऊन मुंबईतून निसटले। दुर्गावती देवी यांचा पिस्तूल चालवण्यात हातखंडा होता। बॉम्ब तयार करण्याचे कौशल्यही त्यांच्याकडे होते। अतिशय धाडसी आणि शूर क्रांतिकारी त्या होत्या। इंग्रजांकडून पकडले गेल्यानंतर चंद्रशेखर आझाद यांनी ज्या पिस्तुलातून स्वतःवर गोळी झाडून बलिदान दिले ती पिस्तूल दुर्गा भाभींनी चंद्रशेखर आझाद यांना दिली होती। एकदा सुभाषचंद्र बोस यांनीही दुर्गावती देवी यांच्याकडून शस्त्रे घेतली होती। भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सशस्त्र क्रांतीमध्ये सक्रिय सहभाग घेणाऱ्या दुर्गावती देवी यांचे महत्त्वाचे योगदान आहे। भगत सिंग, सुखदेव
राजगुरू यांच्याप्रमाणे दुर्गावती देवी यांना फासावर लटकवण्यात आले नसले तरी या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी या स्वातंत्र्य संग्रामात आपल्या प्राणांची बाजी लावली. सशस्त्र क्रांतिकारी दुर्गावती देवी किंवा दुर्गा भाभी यांना नवरात्रोत्सवातील जागर भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील स्त्री क्रांतिकारकांचा या उपक्रमातील चौथी माळ आज आपण इथे अर्पण करूया. या देवी सर्वभूतेषु दुर्गा रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः.